विधान परिषदेच्या जागा वाटपावरून शिवसेना भाजपमध्ये खलबतं। शिवसेनेकडून विधान परिषदेच्या 7 जागांची मागणी, मात्र जागा वाटपात शिंदेंच्या वाट्याला 3 जागा येण्याची शक्यता। विधान परिषदेच्या निवडणुका महायुतीतच लढणार। संपूर्ण 17 जागांवर महायुती निवडून येईल, मंत्री बावनकुळेंचा विश्वास। विधान परिषद निवडणुकीच्या प्रश्नावर बोलणं सुनेत्रा पवारांनी टाळलं। विधान परिषदेच्या प्रश्नावर न बोलताच सुनेत्रा पवार गेल्या निघून। विधान परिषद निवडणुकीवरून नाशिकमध्ये महायुतीत अंतर्गत संघर्षाची चिन्ह। नाशिकची जागा शिवसेनेला सुटण्याच्या चर्चेमुळे भाजपमध्ये हालचाली। भाजपकडून स्वतंत्र किंवा अपक्ष उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा। पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले, तर सीएनजी देखील 1 रुपयानं महागलं। गेल्या 8 दिवसांमधील तिसऱ्या दरवाढीनं सर्वसामान्यांना फटका। वाशिम बुलढाण्यात डिझेलसाठी शेतकरी रात्रभर रांगेत। डिझेलसाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच घालवली रात्र। इंधन टंचाईमुळे शासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष। जालन्याच्या बदनापूर शहरातील पेट्रोल पंपावर राडा। पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये जोरदार वाद। डिझेल वाटप सुरू न केल्यानं शेतकरी संतप्त। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात पहिलं चार्जशीट दाखल। नाशिक रोड कोर्टात 1500 पानांचा दोषारोपपत्र दाखल। दोषारोपपत्रातून मोठे खुलासे होण्याची शक्यता। बोंदू खरात प्रकरणात ईडीच्या तपासाला मोठी गती। घराच्या साथीदाराकडून एका दिवसात 13,50,00,000 रुपये जप्त। ही जप्त रक्कम अशोक खरातचीच गुंतवणूक असल्याचं स्पष्ट। नाशिकच्या दिंडोरीत बोगस बियाणं पॅकिंग रॅकेटचा पर्दाफाश। अकराळे जानोरी रोडवरील पॅकेजिंग इंडस्ट्रीवर धाड। 6,000 बनावट बियाणांची रिकामी पाकिटं जप्त। सोलापूरच्या मार्केटमध्ये कांद्याला मिळाला अवघा 50 पैसे किलो भाव। 602 किलो कांद्याचे मिळाले 301 रुपये, तर नाशिकच्या कळवणमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 1235 दर। शेतकऱ्यांनी रस्त्यावर टाकला कांदा। वांद्र्याच्या गरीबनगर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम पूर्ण। यात सुमारे 400 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त। प्रवाशांना वांद्र्या स्थानकातून प्रवास करणं आता सुकर। नवी मुंबई पालिकेकडून पाणी कपातीची घोषणा। सोमवारपासून 10% कपात होणार लागू। आठवड्यातून 2 दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा राहणार बंद। त्र्यंबकेश्वरमध्ये प्रति व्यक्ती 2500 रुपयात व्हीआयपी दर्शनाची तयारी। काळा बाजाराला आळा घालण्यासाठी ट्रस्टचा नवा प्रस्ताव। पुढील आठवड्यापासून सुविधा लागू होण्याची शक्यता। राज्यात 11वी ऑनलाईन प्रवेशाचा फज्जा। तांत्रिक बिघाड झाल्यानं विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ। महाविद्यालय प्राधान्यक्रम देण्यासाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ। 29 मे रोजी पहिल्या फेरीची निवड यादी। ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट उधळला। इराकी नागरिक मोहम्मद अल सादी याला अटक, तर इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प मुलाच्या लग्नाला जाणं टाळणार। लग्नाला गेलो तर मारला जाईन, असं ट्रम्प यांचं विधान। अमेरिकेत राहणाऱ्या व्हिसाधारकांसाठी ट्रम्प प्रशासनाचा मोठा झटका। ग्रीन कार्डसाठी आता मायदेशी परतावा लागणार। अमेरिकेत राहूनच ग्रीन कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्याची सवलत रद्द।